रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. तुम्ही किती वर्ष झाले दिंडीला जाताय? 35 वर्ष होऊन गेली दिंडीची वारी करतो, पायवारी करतोय. 35 वर्ष तुम्ही न चुकवता पायवारी केली दरवेळेला? गाडीला न पाय लावता पायानं वारी करायची, आनंद घ्यायचा. दिंडीत चौपदारकी आहे म्हणताना मागं मोरं चालत राहायचं, शिस्त लावायची, हे माझं काम आहे. तुम्ही आता म्हणजे तुमचं प्रपंच असणार, घरदार असणार, तर एवढे दिवस काढून येता, तर असं वाटत नाही का तुम्हाला की माझं काय राहिलं? तुमच्या मनात काय असतं? आमच्या मनात काय नाही, आमची त्याची वड असते, त्याच्या भेटीला चालू त्याची वड असते. आमच्या घरचं प्रपंच नुसताच आपलं कवा तरी आलं तर आठवण तर फोन करायचा, व कसं काय आहे त्याच्या विषयावर आपलं पुढे चालायचं. का तर करता करीता तो आहे, त्याच्या सत्तेशिवाय पान बी हलत नाही. बरोबर. तुम्ही आता सांगितलं की तुम्ही दिंडीला शिस्तीत चालवण्यासाठी किंवा दिंडीची शिस्त कायम ठेवण्यासाठी तुम्ही काम करत असता, तर की तुम्हाला काय अडचणी येतात ह्या गोष्टींमध्ये करताना? समजा आता आपण मागं लाईन लावली तर पुढची बाहेर निघतात, गाडीवाला कोणता हाय स्पीड मध्ये येतो. आता तुम्ही एवढ्यात बघितलं पाठीमागे काय अवस्था झाली. बरं त्या टायमिंगला कोणता बाहेर असला तर दणका देऊन तो जाणार निघून. बरं ती जबाबदारी आपल्याकडे असते, बाबा रे तुम्ही आतमध्ये चाला, बाहेर येऊ नका रस्त्यामध्ये. कोणती गाडीवाला तुम्हाला धक्का मारून पुढे जाऊ शकतो. तुमचं जबाबदारीचं काम आहे एकंदरीत. हे तुम्ही हातात घेतलं, हे काय आहे नक्की? हे राजदंड म्हणते ती, तो माऊलींचा राजदंड आहे. ह्या राजदंड वर केला तर दिंडीत जागेवर थांबावी लागते. किंवा राजदंड तुम्ही जर कीर्तनात उभा केला तर कीर्तन चालू, जर राजदंड असा झाला खाली तर ते कीर्तन तुमचं बंद होतं. तर किती नवीन गोष्टी आज शिकायला मिळाल्या माऊलींकडून. दिंडीतले शिस्त, दिंडी म्हणजे लोक निघून चालल्यात, सगळे एकत्र आल्यात आणि चालल्यात असं नाही, तर शिस्तबद्ध आहे, ही आपली संस्कृती आहे आणि याबद्दल आपण जाणून घेऊन त्याचा अभिमान ठेवता आला पाहिजे. रामकृष्ण हरी माऊली.